काल राज्यामध्ये 63,729 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 45,335 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। गेल्या 24 तासामध्ये 398 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर राज्यामध्ये एकूण 6,38,034 ॲक्टिव्ह रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत। गेल्या 24 तासामध्ये नागपूरमध्ये कोरोनानं मृत्यूचं थैमान घातलंय। नागपुरात 24 तासामध्ये 74 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय। ही माहिती समोर आल्यानंतर आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडण्याची शक्यता आहे, कारण नागपूरमध्ये काल एका दिवसामध्ये 6,109 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे। एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून सध्या जिल्ह्यामध्ये 64,635 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत। त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं खूपच महत्त्वाचं झालं आहे। मुंबईतील वाढता कोरोना लक्षात घेऊन महानगरपालिकेनं युद्ध पातळीवर रुग्ण व्यवस्थापन वाढवायला सुरुवात केली आहे। मात्र मुंबईतील कोरोनाच्या सर्व रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये आता केवळ 23 बेड शिल्लक आहेत, तर 5 व्हेंटिलेटरचे बेड शिल्लक आहेत। ही काल रात्री 8:30 वाजताची आकडेवारी आहे आणि अत्यंत धक्कादायक। यातील नॉन व्हेंटिलेटरच्या 1,280 बेडपैकी केवळ 23 बेड हे रुग्णांसाठी रिकामे होते, तर व्हेंटिलेटरचे केवळ 5 बेड शिल्लक होते। महापालिका प्रशासनासाठी जशी ही परिस्थिती चिंताजनक आहे, तशीच बेडसाठी चिंताजनक असलेल्या रुग्णांसाठी ही देखील परिस्थिती अत्यंत धक्कादायक आहे। मुंबईतल्या भाभा रुग्णालयातील 33 कोरोना रुग्णांना बीकेसीतल्या जम्बो कोविड सेंटर आणि इतर कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आलेलं आहे। ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्ण हलवण्याची नामुष्की आलेली आहे। राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवते। मुंबईतील वांद्रे पश्चिमेमध्ये असलेल्या भाभा रुग्णालयातील 33 रुग्णांना काल मध्यरात्री ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे बीकेसीच्या जम्बो कोविड सेंटर आणि इतर कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आलं आहे। त्यामुळे राजधानी मुंबईमध्ये जर ही परिस्थिती असेल, तर राज्याच्या इतर भागामध्ये काय परिस्थिती असेल याचा विचार न केलेलाच बरा। अमरावती शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रकोप आणि दिवसेंदिवस वाढत असलेली मृत्यूसंख्या यामुळे शहरातील स्मशानभूमीवरचा ताण वाढतोय। कोविड संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी 2 ते 3 तास वाट बघावी लागते। त्यामुळे स्मशानभूमीतील दोन्ही शववाहिन्यांवरील ताण वाढलेला आहे। तब्बल 3 ते 4 मृतदेह एकाच वेळी रांगेमध्ये वेटिंगवर असल्यामुळे आपल्याला ते दृश्य बघायला मिळत आहे। कोरोना मृत रुग्णांवर हिंदू स्मशानभूमीतील गॅस दाहिन्यांवर अंतिम संस्कार केले जात असून खुल्या जागेवर सुद्धा अंत्यसंस्कार सुरू आहेत। जिल्ह्यामध्ये दररोज 10 ते 12 रुग्णांचा मृत्यू होत असल्यामुळे चिंता वाढली आहे। औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यामध्ये आजपासून निर्बंध आणखीन कडक करण्यात आलेले आहेत। अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत। फळांची विक्री आणि मेडिकल दुकानं यांना दुपारी 3 पर्यंत वेळ वाढवून देण्यात आलेला आहे। मात्र ज्या ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणचे मेडिकल सुरू राहतील। औरंगाबाद शहरामध्ये लोक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मोठ्या संख्येनं बाजारामध्ये रस्त्यावर येत असल्यामुळे कोरोनाची साखळी तुटेल कशी अशी शक्यता आता निर्माण झाली होती। सोलापूरमध्ये अत्यावश्यक कारणं सांगून होणारी रस्त्यावरची गर्दी पाहता प्रशासनानं निर्बंध आणखीन कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे। अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, भाजी मंडई, दूध डेअरी आणि इतर खाद्यपदार्थांसाठी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मुभा दिली आहे, तर होम डिलिव्हरी करणाऱ्या प्रत्येकाला ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे। संबंधित लोकांना सोलापूर महानगरपालिकेच्या पोर्टलवर यासाठी अर्ज करता येणार आहे। कोरोनामुळे अलिबाग नगरपालिका प्रशासनानं शनिवार आणि रविवार शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। संचारबंदीमध्ये सूट मिळालेल्या काही दुकानदारांमुळेच गर्दी होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर बाजारातील गर्दी टाळण्यासाठी पालिका प्रशासनानं सोमवार ते शुक्रवार भाजी मार्केट, फळ मार्केट, मच्छी मार्केट, हातगाड्या आणि चिकन मटन सेंटर दुपारी 1 वाजेपर्यंतच चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। दुपारी 1 वाजल्यानंतर यातील कुठलंही दुकान उघडं राहणार नाही, तर शनिवार आणि रविवारी या दिवशी केवळ वृत्तपत्र, डेअरी, दवाखाने, मेडिकल स्टोअर्स आणि टेस्टिंग लॅब वगळता सर्व काही बंद असणार आहे। नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन सुद्धा नगर परिषदेतर्फे करण्यात आलं आहे।
राज्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली असली तरी अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होतीये आणि या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी संचारबंदी पाळली नाही तर कडक निर्बंध लागू केल्याशिवाय पर्याय नसेल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला। राज्यातील आमदारांना त्यांच्या आमदार निधीतील 1 कोटी रुपयांपर्यंतचा निधी कोरोना उपाय योजनांवर खर्च करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। आपल्या मतदारसंघामध्ये कोरोना विषयक गरज लक्षात घेऊन हा निधी खर्च करणं अपेक्षित आहे। पुण्यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली। या निर्णयाच्या द्वारे जवळपास 350 कोटी रुपये कोरोना उपाय योजनांसाठी उपलब्ध होतील। तसंच राज्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। अहमदनगरमध्ये स्वयंसेवी संघटना महासंघच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलं। सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये आणि कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येनं वाढ होतीये। इतकंच नाही तर जिल्ह्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा देखील आहे। असं असताना प्रशासन याकडे गांभीर्यानं पाहत नसल्याचा आरोप करण्यात आलाय आणि हा आरोप स्वयंसेवी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत केलेला आहे। भंडारा शहरामध्ये 20 एप्रिलपर्यंत सर्व किराणा दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय किराणा अँड जनरल असोसिएशनने घेतलेला आहे। यामुळे लोकांची गर्दी सुद्धा कमी होऊन कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे। वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीचा गोंदिया आगाराला मोठा फटका बसला। डेपोमधल्या 370 बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्यामुळे आगाराचं 10 लाख रुपयांचं नुकसान झालंय, तर दुसरीकडे प्रवाशांनाही अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय। पनवेलमध्ये कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता महानगरपालिका प्रशासन योग्य त्या उपाययोजना राबवण्यामध्ये अपयशी ठरतीये असा आरोप होतोय। पनवेलमधल्या नगरसेवक रवींद्र भगत यांनी पालिका प्रशासनावर आरोप केलेले। पनवेल महानगरपालिकेकडून रुग्णांना योग्य ती सुविधा मिळत नाहीये। कोविड सेंटर उभं करणं आवश्यक असताना सुद्धा अनेक ठिकाणी पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये सेंटर किंवा आरोग्यदायी सुविधा देण्यात पनवेल महानगरपालिका प्रशासन कमी पडलंय असा आरोप त्यांनी केलेला आहे। नवी मुंबईमध्ये RT-PCR टेस्टचा बोगस धंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। RT-PCR बोगसपणे निगेटिव्ह दाखवणाऱ्या 2 लॅबवर कारवाई करण्यात आलेली आहे। या लॅब्सकडून प्रवीण इंडस्ट्रीजच्या 123 कामगारांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह दाखवण्यात आले। नवी मुंबई पोलिसांनी ठाण्यातील मिडटाऊन लॅब आणि कल्याणमधल्या परफेक्ट हेल्थ पॅथॉलॉजी या 2 लॅबचे मालक मोहम्मद वसीम शेख, देविदास घुले या दोघांना अटक केलेली आहे। या सर्व प्रकारामध्ये थायरोकेअर या अधिकृत लॅबचे बनावट लेटरहेड वापरण्यात आल्याची माहिती आली आहे। रत्नागिरीमध्ये वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे। अत्यावश्यक सेवा देखील बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय। मात्र दापोली इथल्या हरणे बंदरावर कोरोना नियमांची पायमल्ली होताना दिसतेय। बंदरावर मासळी लिलावामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालाय। या ठिकाणी ग्राहक विक्रेते यांच्या तोंडावर मास्क सुद्धा दिसत नाहीये। बुलढाणा जिल्ह्यामध्ये संचारबंदीमध्ये सुद्धा नागरिक बिनधास्तपणे रस्त्यावर विना मास्क फिरतायत। प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होताना दिसत नाहीये। त्यामुळे ही कोरोना चेन रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह नागरिक देखील गंभीर नसल्याचं दिसून आलं। कल्याण पूर्वेतील राज पॅलेस बारवर पोलिसांनी आणि पालिकेनं धाड टाकली आहे। कोरोना संचारबंदीमध्ये सुद्धा या बारमध्ये बसून मद्यपींना दारू पिण्यास दिली जात होती आणि या कारवाईमध्ये जवळपास 17 मद्यपी आणि बारच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। राज पॅलेस रेस्टो बार देखील सील करण्यात आला। काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील शिवभोजन थाळी केंद्राची पाहणी करून
गरजूंना शिवभोजन थाळीचं वाटप केलं। तसंच सोलापूरमधल्या विडी आणि यंत्रमाग कामगारांना मुख्यमंत्र्यांनी 2000 रुपये आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे। मुंबईसह राज्यामध्ये संचारबंदी लागू झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर मुंबईमधून असंख्य परप्रांतीय मजूर आपापल्या गावाला जायला निघालेत। या परप्रांतीय मजुरांनी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनलवर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली। दरम्यान गेल्या 15 दिवसांमध्ये मुंबईतून 20 लाख परप्रांतीय आणि मजुरांनी परतीची वाट धरली आहे। पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून 17 लाख नागरिकांनी प्रवास केलेला आहे, तर मध्य रेल्वेतून राज्याच्या बाहेर उत्तर भारत आणि ईशान्येकडे सुमारे 3.5 लाख नागरिक गेलेले आहेत। केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन आज राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांच्या सोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत। देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये आणि या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार राज्याच्या सोबत बैठक घेते। दरम्यान या बैठकीमध्ये नेमका कोणता निर्णय होतोय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे CEO अदर पुनावाला यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना भाऊक आवाहन केलेलं आहे। पुनावाला यांनी ट्विट करून अमेरिकेमधून निर्यात होणाऱ्या कच्च्या मालावर लादलेले निर्बंध हटवण्याची विनंती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना केली आहे। जर कोरोना विषाणूला हरवण्यासाठी खऱ्या अर्थानं एकजूट व्हायचं असेल तर अमेरिकेच्या बाहेरील लस उद्योगाकडून मी तुम्हाला विनंती करतो की अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या कच्च्या मालावर घालण्यात आलेले निर्बंध हटवा, असं ट्विट त्यांनी केलं आहे। काउन्सिल फॉर द स्कूल सर्टिफिकेशन एक्झामिनेशन 10वी ICASE आणि 12वीच्या ICC 4 मे पासून सुरू होणाऱ्या परीक्षा स्थगित केलेल्या आहेत। आता परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षांबाबतचा निर्णय जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेतला जाणार आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांना 12वीच्या विद्यार्थ्यांसह परीक्षा देण्याचा किंवा परीक्षा न देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। नाशिकच्या वालदेवी धरणामध्ये बुडून 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। मृतांमध्ये 4 मुली आणि 2 मुलांचा समावेश आहे। वाढदिवस साजरा करण्यासाठी 9 मुलं आणि मुली वालदेवी धरणावर गेलेली असताना ही घटना घडली आहे। त्यातल्या 9 पैकी 6 जणांचा धरणामध्ये बुडून मृत्यू झाला आहे। आतापर्यंत 4 जणांचे मृतदेह सापडलेले असून 2 जणांचा शोध सुरू आहे। कोरोना संकटाच्या काळामध्ये आनंदाची बातमी म्हणजे यावर्षी पाऊस चांगला राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे। यंदा देशामध्ये 98% पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। जून ते सप्टेंबर दरम्यान आपल्याकडे मान्सूनचा पाऊस पडतो। गेल्या 3 वर्षापासून तो सामान्य आहे। येणारा पावसाळा सुद्धा त्याला अपवाद नसेल। 96 ते 104% दरम्यानचा पाऊस सामान्य मान्सून म्हणून गणला जातो। काही दिवसांपूर्वी स्कायमेट या दुसऱ्या हवामान संस्थेने सुद्धा मान्सून सामान्य असेल म्हणून जाहीर केलेलं होतं आणि त्यानंतर आता सरकारच्या हवामान विभागानं सुद्धा पत्रकार परिषद घेऊन ही गुड न्यूज दिलेली आहे। फळांचा राजा सध्या अडचणीमध्ये आलेला आहे। कोकणातील आंबा बागायतदार हवालदिल झालेले आहेत। गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली ही परिस्थिती अजूनही बदललेली नाही आहे। याही वर्षी वातावरणातील बदलाचा फटका हा आंबा पिकाला बसतोय। आधीच उत्पादन कमी, त्यात अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी बेहाल झालेला आहे। या सर्व अडचणींमुळे उत्पादन खर्च देखील निघत नाहीये। शेतकरी कर्जबाजारी होताना दिसतायत। पीक कर्ज मिळतं त्यामध्ये सवलत देखील मिळावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। मुंबईत BMC कर्मचारी एका फळ विक्रेत्याची हातगाडी उचलून घेऊन जातानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। BMCचे कर्मचारी हातगाडीवर असलेली फळं ही रस्त्यावर फेकून ही हातगाडी उचलून घेऊन जातानाचा हा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतोय। यामध्ये फुरकान शेख या फळ विक्रेत्याचे तब्बल 3000चं नुकसान झालंय, तर आपली हातगाडी सोडवण्यासाठी त्यानं 2200 रुपयांचा दंडही भरला। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशांतर्गत विमान प्रवाशांमध्ये कमालीची घट झाली आहे। देशामध्ये झपाट्यानं कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे
नागरिकांनी विमान प्रवासाकडे पाठ फिरवली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये विमान प्रवासामध्ये 72% घट नोंदवण्यात आली आहे. मार्च 2020 मध्ये भारतामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर विमान वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आलेले होते. त्यानंतर 25 मे पासून हे निर्बंध शिथिल करून देशांतर्गत विमान वाहतूक टप्प्याटप्प्याने खुली करण्यात आलेली होती. नालासोपाराच्या वालिव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका दाम्पत्यानं एका 13 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्याकडून जबरदस्ती वेश्याव्यवसाय करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. मुलीच्या वडिलांनी मुलीचा शोध घेत तिला या दाम्पत्याच्या घरातून बाथरूममधून तिची सुटका केली. मुलीच्या वडिलांनी 8 दिवसांपूर्वी वालिव पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान आता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होतीये. पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 524 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण 3,39,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीमध्ये 19 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. खरी लढाई भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यामध्ये होणार आहे. या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील आणि अपक्ष शैला गोडसे यांनी जोरदार प्रयत्न केले. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याचं मतदान सुरू झालंय. 45 मतदारसंघामध्ये हे मतदान सुरू असून 342 उमेदवारांचं भवितव्य पणाला लागलंय. उत्तर 24 परगणा, पूर्व बर्धमान, नादिया, जलपैगुडी, दार्जिलिंग या जिल्ह्यामध्ये हे मतदान होत आहे आणि या मतदानासाठी मतदारांनी सकाळपासूनच लांबच्या लांब रांगा लावल्या. हरिद्वारमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे. हजारोंच्या संख्येनं साधू संत आणि भाविक या कुंभमेळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. कुंभमेळ्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान करण्यात आलेल्या RT-PCR टेस्टमध्ये 2,254 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. तर अँटीजन टेस्टमध्ये 1,236 जण हे पॉझिटिव्ह आलेले आहेत. 27 एप्रिलला या ठिकाणी शाही स्नान संपन्न होणार आहे आणि त्या दिवशी गर्दी होणार नाही यासाठी प्रशासन विशेष काळजी घेत आहे. नक्षलवाद्यांच्या तावडीतून सुटलेला कोब्रा जवान राकेश सिंग मन्नास आपल्या जम्मू इथल्या घरी पोहोचला. यावेळी कुटुंबियांना भेटून आनंद होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 3 एप्रिलला त्याचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलेलं होतं. राकेश सिंग याच्या कुटुंबियांनी सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये त्याचं स्वागत केलं. उत्तराखंडच्या टेहरी गढवाल भागामध्ये जंगलाला भीषण आग लागली आहे. या भागातील जंगलामध्ये वणवाच पेटल्याचं दिसून आलेलं आहे. या आगीमध्ये हजारो झाडं जळून खाक झाली आहेत. फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचं भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. भारतानं केलेल्या मागणीवर ब्रिटन सरकारनं सहमती दिलेली असून प्रत्यार्पणाला मंजुरी मिळाली आहे. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली असल्याची माहिती CBIच्या अधिकाऱ्यांनी दिली. अमेरिकेच्या इंडियाना पोलीस या भागातील फेडेक्स फॅसिलिटी सेंटरमध्ये एका हल्लेखोरानं केलेल्या गोळीबारामध्ये 8 जण ठार झालेत. या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्लेखोरानं स्वतःला गोळी झाडून संपवल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. हिंसाचाराच्या घटनेचा फेडेक्सचे अध्यक्ष आणि CEOंनी निषेध केला आहे. या घटनेत ठार झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबत दुःख व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी असल्याचं फेडेक्सच्या अध्यक्षांनी सांगितलं.